जगद्गुरू संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या 648व्या जयंतीनिमित्त पुण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती या कार्यक्रमास लाभणार आहे। तसेच पुणे शहर आणि जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि अनेक मंत्री हेही उपस्थित राहणार असल्याची माहिती रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ बनसोड यांनी दिली। माझं नाव संजूभाऊ बनसोड, रिपब्लिकन चर्मकार महासंघाचा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य। या निमित्ते गुरु रोहिदास महाराज यांची 648वी जयंतीनिमित्ते पुणे शहरातून माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व सिद्धार्थ शिरोळे साहेब आमदार व पुणे शहरातील पिंपरी चिंचवड शहरातील सर्व आमदार ह्या जयंतीला निमंत्रित केले गेलेले आहेत। ते पुढे म्हणाले, शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। ही मिरवणूक गुरु रविदास महाराज यांचा रथ, बँड पथक आणि ढोल ताशे यांच्यासोबत शनिवार वाडा येथून सुरू होणार आहे। फडके हौद, दारूवाला पूल, नरपतगिरी चौक या मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मालदक्का चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनमध्ये संत रोहिदास महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त विविध मान्यवरांचा भव्य सत्कार समारंभ होणार आहे। तसेच सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। देशात एकतेचा संदेश पोहोचवणारे जगद्गुरू संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती महाराष्ट्रात सर्वात मोठी पुणे शहरातून साजरी करण्यात येते। तसेच पुणे शहर, जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून समस्त चर्मकार बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन संजूभाऊ बनसोड यांनी यावेळी केले आहे। आणि जयंतीची मिरवणूक शनिवार वाडा ते फडके हौद ते नरपतगिरी चौक ते बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत जयंतीची मिरवणूक चालणार। मिरवणूक बाबासाहेबांच्या पुतळ्यावर संपन्न होईल आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मालदक्का चौक ह्या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम व आपलं सत्कार समारंभ ह्या ठिकाणी करण्यात येईल। समस्त चर्मकार बांधवांना विनंती करण्यात येत आहे की आपण ह्या जयंतीच्या निमित्ते एकत्र येण्याचं काम करत आहे, तरी आपण बहुसंख्येमध्ये दिनांक 15 फेब्रुवारी रोजी आपण महाराजांची जयंतीनिमित्ते भव्य दिव्य मिरवणूक जे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठी जयंती केल्या जात आहे, तर आपण त्या जयंतीमध्ये उपस्थित राहावं आणि समस्त चर्मकार बांधवांना विनंतीही करण्यात येत आहे की आपण ज्या गावामध्ये राहता, ज्या शहरामध्ये राहता, त्या शहरामध्ये, गावामध्ये आपण महाराजांची जयंती साजरी करावे अशी सर्व समाज बांधवांना विनंती करण्यात येत आहे। आज जे माझा लढा चालू आहे, गेल्या 8व्या महिन्यात उपोषण झालं माझं। 6 दिवस उपोषणला बसलो पुणे स्टेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी। माझी मागणी अशी आहे की माझ्या समाजाला शासनाने सेवाधारक घोषित करावा। हा कष्टकरी गठाई कामगार हा रस्त्यावर बसतो, तर याला शासनाने सेवाधारक घोषित केलेलं नाही। हा समाज लोकांची सेवा करतोय, पायाचं संरक्षण करतोय, अशा समाजाला आतापर्यंत शासनाने सेवाधारक घोषित केलेलं नाही। तसंच एक मुद्दा याच्यामध्ये असाही आहे की चर्मकार समाज ज्या जागेवर गठाई करतोय, लोकांची सेवा करतोय, महापालिका त्यांचे स्टॉल उचलून नेते, त्यांच्या छत्र्या उचलून नेतात, त्यांचं सामान उचलून नेते। यासाठी माझा लढा चालू आहे आणि शासनाने आतापर्यंत या समाजाला काही दिलेलं नाही। तसंच हा चर्मकार समाज उन्हाळा अंगावर पाऊस घेऊनही लोकांची सेवा करत असताना आज 20-30 वर्ष झाले पुणे शहरामध्ये आलेले गठाई कामगार, तर यांना घरं नाही। जसं बिडी कामगार, गिरणी कामगार, मुंबईचे डब्बेवाले यांना
घरं देते सरकार 8-8, 10-10 लाखात, तर चर्मकार समाजाला का नाही नको? यांना याच्यासाठी सेवाधारक घोषित केल्यावरही यांना घरं देतील. हा असा लढा माझ्या संघटनेच्या वतीने चालू आहे ना. वेळोवेळ हा लढा मी सुरूच ठेवणार. तसेच माझे संघटनेचे जे प्रमुख खजिनदार सुनील राठी यांचा याच्यामध्ये व माझ्या समाजाचा याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा आहे. आणि आपल्या पत्रकार बांधवांनी वेळोवेळी ह्या बातम्या लावल्याच्याने सरकारच्या कानावर तरी आलेल्या आहेत. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.